हॅलो गाईज, वेलकम बॅक टू गाईज ब्लॉग. आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आम्ही आलतो कोल्हापूरला. सकाळी निघलेलो ट्रेनमधून बसून. आता पोचलो. किती वाजले? 8:15 झाले. आता पोचलो आम्ही. आता चाललो आहे आदमापूरला. बघूया, बघा एस टी बघा किती भरल्या. आता बघूया एस टी भेटते का नाही. ट्रॅफिक पण लय आहे. बघा आता कोल्हापूर बस स्टँडवर आलोय. आता इकडून एस टी पकडायची आणि जायचं लगेच आदमापूरला. 1-1.5 तासात पोचतंय लगेच. पण गर्दी असणार लय एस टीत. बघू आता जागा भेटता का उभारूनच जायचं. आता बघा आम्ही आलो स्टँडमध्ये आणि तसं इकडं पुकारायला लागलं आदमापूर. मी लगेच येऊन एस टी पकडली. तेव्हा सगळे माणसं चढा लागले. आता ह्यांना उभं राहूनच जायला लागणार. 1-1.5 तास आता उभं राहून. बरं झालं आम्हाला जागा भेटली पहिल्यांदा. बघा बाहेर गर्दी बघा. तर बघा पोचलो आदमापूरला. लय झोप आली. पप्पा कुठे गेले? इकडे आहेत बघ. तर दर्शन घेताना मंदिराच्या आतला तर व्हिडिओ नाही करू शकत. तिथं परमिशन नाही व्हिडिओ करायला. बाहेरूनच दाखवणार. हे बघा बाळूमामाच्या मंदिराच्या इथं आता आम्ही रांगेत उभं राहिलोय. बघा किती गर्दी आहे. पूर्ण तिथपर्यंत रांग आहे. तर शेवटची ती पायरी दिसते तिथपर्यंत रांग आहे. मागच्या वेळी आलतो तेव्हा अमावास्या अजून सुरू व्हायची होती ना, रात्री 12 वाजता. त्याच्या वेळेस पण आम्ही आलतो तेव्हा रांग कमी होती. बघा तिथनं आम्ही ही माणसं झालं. तिथनं आम्ही वर गेलो. एवढंच फिरून परत खाली आलो. तर बघा आता तिकडचं झालेला. तिकडं 15 लाईनी होत्या. इकडं अजून 15 लाईन आहे. शिवम आणि मम्मी तिकडं त्या जाळीच्या गेटच्या पलीकडे बसलेत. त्यांना ती दोघं थकली रांगेत थांबून. इकडं बघा इकडं मम्मी आली. मी तर पायऱ्यांवर बसलेली. आता बघा 1:15 झालं रात्रीच्या. आम्ही 10 वाजता रांगेत लागलेलो. इकडं बघा कशी माणसं झोपलेत. बघा गर्दी बघा बाहेर निघते. आता इथं मंदिर आलंय जवळ. इथं सगळी माणसं झोपलेत दर्शन करून. सकाळी 5 वाजता उठणार आता आरतीला. आतमध्ये रेकॉर्डिंग करणार अलाउड नाही. बघू कसं काय होतंय. आता दर्शन झालं बघा. आम्ही इथून बाहेर आलो. आतमध्ये मनाई होती व्हिडिओ काढायला म्हणून नाही काढला. इथं बघा तुला तर मंदिर आहे. दिगंबरांचं मंदिर आहे. बघा भंडारा लावला इथं. हे बघा इथं मंदिराचा दरवाजा आहे आणि ह्याच्या आतमध्ये बाळूमामा आहेत. जय बाळूमामा. आता आम्ही चाललोय पाठीमागं. झोपायला जागा शोधायची. आता 1 वाजले. 1 वाजता झोपायचं. आणि 5ला उठायचं आरतीला. 5ला आरती. इथं बघा कशी झोपलेत. आम्ही इथं नाही झोपणार. आम्ही दुसरीकडे जाणार झोपायला. बघा
कशी बसलेत माणसं. 5 वाजेपर्यंत. घ्या दर्शन इथूनच. इथून नीट दिसत नाही बाळू मामा. आता इथं फोटो शूटिंग चालू आहे. तर बघा तिकडं मंदिर राहिलं आणि आम्ही इकडे पाठीमागं आलो झोपायला. इथं सगळे झोपलेत, नारळ वाळ घातलेत बघा. सगळी माणसं झोपलेत, आम्ही इथे बसलो चौघजण. बघा आंबीला आणले आता 2 ग्लास. रात्रीच्या वाजले किती सांग? रात्रीच्या वाजले बघा 1:30 वाजता दर्शन झालं आमचं. किती 10ला आलं तर दर्शन गेला, 10ला रांगेत उभं राहिलो. लय वेळ झाला. तर सकाळचे वाजले 5, आम्ही उठलोय आरतीला. अजून 5 वाजायचे 10 मिनिटं आहेत. झोप लागलेली लय. चाललंय आता आरतीला. आरती तर भेटली. आता बघा आम्ही मंदिरातून बाहेर पडलोय. इकडे जरा प्रसाद घ्यायला लागलो. आता तुमच्या वहिनीच्या व्हॉट्सअपला पाठवा त्यांचं त्या हॉटेलवाल्याचा नंबर. तर चपला पण घेतल्या. चपला इथं दुकानात ठेवलेल्या. तर आंघोळ कुठे करायची? इकडे का तिकडे ज्योतिबाला गेल्यावर आंघोळ पण बघू आता कुठं करायची. अजून दुसरीकडे पण जायचं आहे ज्योतिबाला. त्या सकाळ सकाळी होते 8-9 वाजेपर्यंत जाऊन येऊन. आतले घर होते. आता आलो कोल्हापूर स्टँडला. पहाटे 5 वाजता बसलेलो गाडीत. 5लाच 6ला बसलेलो गाडीत. आता वाजले 7 झाले. आता इथून जायचं ज्योतिबाला. बघू आता इथं थांबलो. इथं बघू आंघोळ करायची सोय असली तर करायची. आंघोळ करून आलो. दात घातला, आंघोळ केले. आता इथं बसची वाट बघायला लागले. बस आली तर जायचं, नाही तर रिक्षा करायची. आता बघा नाश्ता करायला आलोय हॉटेलमध्ये. पोहे खायला लागले. ज्योतिबाला चाललोय आम्ही. घाटात आलोय. आता ज्योतिबाचं दर्शन घेऊन मग जायचं गावाला. नऊ वाजले. आता अजून 8 किलोमीटर आहे इथून.
आता आलो बघा ज्योतिबाला. इथून चालत जायचं 520 पायऱ्या चढायच्या नाहीत त्या. आता इथून डायरेक्ट मेन गेटवर आलो, रिक्षाने सोडलं. जर इष्टीनं आलं असतं तर इष्टीने वर सोडलं असतं, मग तिकडून 120 पायऱ्या उतरत खाली येऊन परत वर जायला लागलं असतं. रिक्षाने डायरेक्ट मेन गेटवर सोडलं, बरं झालं. गुलाल गुलाल झालाय. इथं कळसाचं काम चालू आहे. पहिल्यांदा झालं ज्योतिबाला, मस्त वाटतं येऊन. रांगेत उभं राहिलो आता. इकडं आहे ज्योतिबा. अशी रांग जात आहे तिकडं, तिकडून आतमध्ये जाते. बघू आता किती वेळ लागतो दर्शन घ्यायला. आता टाइम झालाय 9:42. दर्शन आता इथं काय माहिती अलाउड आहे का नाही दर्शन घेताना व्हिडिओ काढायचा. इकडं विहीर आहे का स्विमिंग पूल आहे काय माहित, पण हे झाकून ठेवलं याला. याच्या आतमध्ये पाणी आहे. हा आता इथं बसलो वर. अजून तेवढं पार करून आलो आम्ही. आता इकडून आता आत जायला लागलोय. चला आता देवाचं दर्शन झालं. एवढं लांब नाही. आता जायचं सांगलीला. बघू ट्रेन भेटले तर ट्रेनने जायचं, नाही तर एसटीने जायचं. अजून 1-2 तास लागतील जायला. दर्शन तर झालं लवकर. बघा गेटमधून बाहेर आलो. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. मस्त गेले, छान आहे एकदम. पहिल्यांदा आलो, छान वाटलं. रिक्षाने आलो आता जायचं परत. रिक्षात चपल्या काढून ठेवलेत. आता इष्टीत बसलोय आणि बघा रिकामीच आहे सांगलीला जायला. आता कोल्हापूर स्टँडवरून निघाली गाडी. इकडून कुठं जाते काय माहित. इकडलं तर आम्हाला काय माहित नाही. आता आलो बघा सांगलीत आत्तीकडं. हे बघा असं घर आहे, आत्ती आहे. आता बघा जेवा लागले आम्ही. आमटी भात, कालवण चपाती, तिकडे कालवण भाकरी, आणि मला आत्ते वाढा लागले अजून. तर हा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.